79 महिला स्वयंसहायता समूहांना 158 टोकन यंत्रांचे वितरण। निर्माण प्रकल्पाअंतर्गत मूळगव्हाण येथे महिला स्वयंसहायता समूह प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। झरी जामणी युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणीत व जॉन डियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या निर्माण प्रकल्पाअंतर्गत झरी जामणी तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत। या प्रकल्पाअंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम मूळगव्हाण तालुका झरी जामणी येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला एकूण 130 महिलांची उपस्थिती होती। प्रशिक्षणादरम्यान 79 महिला स्वयंसहायता समूहांना प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 158 टोकन यंत्रांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमात सौ शीतल ठाकरे यांनी महिलांना आर्थिक सक्षमीकरण, कर्ज सुविधा तसेच ग्रामीण भागात राबविता येणाऱ्या ग्राम उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच संस्थेच्या कृषी तज्ज्ञांनी टोकन यंत्राचा योग्य वापर, त्याचे फायदे व उपयुक्तता याबाबत माहिती दिली। या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्यांना स्वयंरोजगार व आर्थिक स्थैर्याच्या दिशेने बळ मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला उपस्थिती मूळगव्हाण गावच्या सरपंच शोभाताई यात्राम, उपसरपंच बाळूभाऊ जुमनके व गाव समितीचे अध्यक्ष शुकुनदेव मेश्राम, भीमनाळा गावच्या सरपंच प्रेमलता आत्राम व युनायटेड वे मुंबईची सर्व टीम इत्यादी हजर होते। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी।